तर इथे मस्त आपले क्रिस्पी बोंबील एकदम रेडी आहे. खिचडी आपली मातीच्या भांड्यात स्मोकी अशी खिचडी रेडी होणार थोड्या वेळाने. चला हाय हॅलो नमस्ते, वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉगर दीपाली धूम. या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर इथे घर आवरायचं आहे मला अजून, आणि आता इतके एक्सरसाइज केली तर खूप घामाचा चेहरा झाला आहे. बघू शकता पूर्ण घाम आलेला आहे. टी शर्टसुद्धा इव्हन ओलं झालेलं आहे. तर एक्सरसाइज कंप्लीट झाली. मला मेन म्हणजे दुसरं काम राहिलं तरी चालेल, पण एक्सरसाइज कंप्लीट झालीच पाहिजे रोजच्या रोज, तेव्हा फ्रेश वाटतं. तर उठली, त्याच्यानंतर मस्त ॲपल सायडर व्हिनेगर पिलं. त्याच्यानंतर थोडी फ्रेश झाली आणि थोडंसं आवरलं आणि नंतर डायरेक्ट एक्सरसाइज केली. एक्सरसाइज केल्यानंतर आता मला घर झाडायचं आहे, पुसून काढायचं आहे. आणि गॅलरी इतकी खराब झाली ना, तर तीसुद्धा मला आज बघेल आवरेल मी. धूळ येते ना, कारण किती पण आवरलं तरी धूळ येते तिथून समोरून, कारण पुढे ग्राउंड आहे मोठं त्याच्यामुळे. तर असं जसं जमेल तसं. अजून स्वयंपाक वगैरे बाकी आहे, 11:30 झाले. तर चला आता मी आवरून घेते, पटकन फरची पुसून घेते आणि त्याच्यानंतर बोलते मी. चला आता चेहरा आधी पहिल्यांदा वॉश करते, कारण इतकं घामाचा झालेला आहे. चला, तर इथे माझं सगळं आवरलेलं आहे आणि घरी सगळं फरची वगैरे पुसून घेतलेली आहे. तर स्वयंपाकाचं म्हटलं तर पीठच संपलंय, तर गहू थोडीशी पाकडून येईल आणि नागली आणि काय म्हणतं बाजरीचं पीठ आहे. नागलीचं पण मला थोडंसं निवडायचं आहे, तर तेच करेल आता स्वयंपाक झाल्यानंतर. स्वयंपाकमध्ये खिचडीच करणार आहे, कारण पीठच नाही आहे पोळ्या करण्यासाठी. तर खिचडी करणार, त्यासाठी लोणचं पापड असतं. तर आता करून पटकन. आणि किराला काहीतरी भात वगैरे टाकेल, दूध घालते. काय मागते मी सकाळी ना याच्यामध्ये बर्फ करायला ठेवलं होतं, तिला तिथे काढून मी ते करून फ्राय. बाहेर तुम्हाला आवाज येत असं पिक्चर चालू आहे ना, त्याच्यामुळे आवाज येते. आणि आज जमलं ना गॅस पण मला क्लीन करायची खूप खराब झाली आहे. म्हटलं गॅस किचन टॉपली करणार, तशी गॅस आणि क्लीन करणार. जेवण झालं की हे करणार, त्याच्यानंतर मग वेगळे निवडणार. आजचा पूर्ण दिवस असाच असणार आहे घरातला माझा. तर आणि संडे असला तरी कसं दिवस पूर्ण कामातच निघून जातो, आणि ऊन असल्यामुळे बाहेर जाता येत नाही. जमलं असतं बाहेर संध्याकाळी जाऊ आम्ही, बघू आता. तर केळ्यासाठी मस्त अंडा केलेलं आहे, नुसतं मीठ टाकून. तुला आता ती काही थोडं थोडं हे करून तिला ना तुकडे करून देते. आणि काल ना मस्त पपई तोडली होती, तर ती पण मी दुपारी मस्त कट करणार. तर ना आज खिचडी करणार आहे, तर मी मस्त आपल्या मातीच्या भांड्यात करणार आहे. तर हे मातीचं भांडं आहे, तर याच्यातच आज खिचडी करणार आहे मस्तपैकी. तर चला आता सिंपल खिचडी टाकणार आहे. आपलं गिलकं टाकणार आहे त्याच्यामध्ये, आणि कांदा, गिलकं आणि टोमॅटो बस एवढंच टाकणार आहे. तर चला आता खिचडी करून घेते.
तर इथे ना मी तेल टाकलेलं आहे. आता तेलामध्ये मी भरपूर सारा कांदा घेतलेला आहे भाजीला, तो टाकते. कांदा मस्त फ्राय होऊ देणार. त्याच्यानंतर मसाले ॲड करणार. मसाल्यांमध्ये जिरे टाकते मी. त्याच्यानंतर आपलं मोहरी, कांदा मस्त ना फ्राय होऊ देणार. आणि मातीच्या भांड्यात अशी वेगळीच एकदम डिफरंट चव लागते ना, तर भाजी वाटतं एकदम करायला सगळं. आणि गिलका घेतलेलं आहे, ते घेऊन घेतलं मस्त. तर गिलका टाकलं ना खिचडी इतकी छान चव येते. आता गिलका फक्त गोल गोल चिरून घेणार असं. जास्त पातळ पातळ पण नाही स्लाइस करायची, मोठी मोठी करते. खिचडी झाली ना मग लगेच मला लगेच गहू वगैरे निवडून घेईल. त्याच्यानंतर मग गॅस क्लीन करणार आहे. बघू तसं वेळ मिळेल तसा. कारण आज पिठवूनच आणावं लागेल, उद्या वेगळंसाठी लागेल टिफिन लागेल. त्यामुळे तर इथे मी ना टोमॅटो पण टाकून देते खिचडी आणि गिलका पण टाकून देते. आणि टाकते आलं लसूण पेस्ट. त्यात गिलका आहे, मस्त टोमॅटो आहे आणि बटाटा नाही टाकला मी. आणि मस्त मुगाची डाळ टाकून खिचडी करणार आहे. तर आता मी मुगाची डाळ काढून घेते आणि खिचडी तांदूळ काढून घेते. निवडलेले तांदूळ आहे. तर इथे बघू शकता भाज्या कशा झालेल्या आहेत. तर आता त्यात मसाले टाकणार मी. हळद टाकणार आणि आपलं जिरा पावडर आहे पावडर आहे. तर खडे मसाले टाकणार आहे. जिरा पावडर हा पावडर कशी वाटते माझ्याकडे. पाणी टाकणार आणि उकळी आली ना मग तांदूळ टाकल्यानंतर. चला तर इथे मी तांदूळ आणि डाळ टाकलेली आहे. आणि ना अजून थोडंसं पाणी लागेल, पण पहिल्यांदा मीठ टाकून घेते. गॅस फुल करून देते म्हणजे पटकन उकळी फुटेल. चवीनुसार मीठ आणि आपली स्पेशल वाळवलेली कोथिंबीर. खिचडी झाली ना मध्ये तुम्हाला दाखवते. आता आवडून घेऊ पटकन. तर इथे बघू शकता खिचडी मस्त पाणी त्याचं आटलेलं आहे. वाव. आणि मातीच्या भांड्यात अशी खाली लागत पण नाही. बिर्याणी पण मस्त होते, छान झाली. आता आपण झाली आपण झाकून देऊ आणि कमी गॅस करू. मस्त आपली मातीच्या भांड्यात स्मोकी अशी खिचडी रेडी होणार थोड्या वेळाने. तुम्ही बघितलं असेल मातीच्या भांड्यात मस्त खिचडी होईल. आणि इथे बघू शकता गॅस इतका खराब आहे ना, तर मला असं झालं कधी क्लीन करून कधी नाही, कारण मग चांगलं वाटत नाही ना. तर कुकिंग पण करायला आवडत नाही. आणि चिमणी पण खूप दिवस झाले मी क्लीनच केली नाही. चिमणी पण क्लीन करायची आहे. तर चला आता कियाला मी खाऊ घालून देते. अर्धा अंडा खाल्लं, ती नाटकच करत बसती नसती. तर खिचडी तर विचार केला म्हटलं पापड आणि तेच खाण्यापेक्षा खिचडी. आता खिचडी होतेच आहे तोपर्यंत. आज संडे ना, संडे स्पेशल थोडंसं झालं पाहिजे. अंडे नाही वगैरे नाही, पण मग बोंबील आहे जे मी केळवा बीचवरून आणले होते. तर मी ते आज मस्त फ्राय तर आज बोंबील मस्त क्रिस्पी फ्राय करणार आहे. वैभव आणि माझ्या पुरताच करणार, कियाला पण खाते तशी. आणि वेळाला नाही आवडत फक्त बोंबील. तर एवढे बोंबील मी मस्त क्रिस्पी फ्राय करणार आहे. एवढे ठेवून देते. आता काय करणार, जस्ट इथे तेल टाकलेलं आहे. आता जस्ट नुसते अशी धुवून घेणार, जास्त भिजवणार नाही कारण आपल्याला फ्राय करायचे नाही. फक्त धुवून घेणार, त्याच्यावरची माती वगैरे काढून घेणार. तर आता मस्त धुवून घेणार याच्याने. तर आता चिमणी लावली कारण खूप वास येतो.
वास कसा खिचला जातो, म्हणजे दिवसभर वास राहत नाही घरामध्ये. तर तेल टाकलेलं आहे की त्याला आता बोंबील असे थोडे थोडे करून मी तळणार आहे, फ्राय करणार आहे. फ्राय करून घेणार आहे थोडे थोडे बोंबील. तर इथे बोंबील मस्त सगळे फ्राय झालेले आहे आणि चिकन पण झाली आहे. तर बघू शकता अशी मस्त झालेली आहे. तर आता हे याच्यात काढून घेते डिशमध्ये डायरेक्ट. तर त्याच्यावर मी जस्ट थोडीशी मिरची स्प्रिंकल करणार चव येण्यासाठी. थोडंसं मीठ टाकणार, जास्त नाही टाकणार कारण मीठ ऑलरेडी असतं बोंबीलमध्ये. आणि नुसते ट्विस्ट करून घेणार असे. तर इथे मस्त आपले क्रिस्पी बोंबील एकदम रेडी आहे खिचडी सोबत खाण्यासाठी. तर भारी झालेले आहे मस्त, एकदम तुटले जातात पटकन. बघू शकता. वा. तुला आता मी जेवण करून घेतो सगळे आणि मग बोलते. तर बघू शकता एवढं खराब झालं होतं. त्या दिवशी दूध पडलं होतं तर साफ करायचं राहून गेलं, तर एवढं काळं होऊन जातं लगेच. आणि फिश वगैरे केले ना त्याच्यामुळे जास्त अजून तेलकट काळं होऊन जातं. या साईडचं इथलं मधला एवढं यूज नसतं, तर मध्ये चांगलं असतं. पण हा हे दोन्ही खूप यूज करते मी, म्हणून मग जास्त झालेलं आहे. तर आता तर याच्यावर खूप काय काय लिक्विड टाकले. नंतर डिशवॉशर पावडर आहे ना माझी, ती टाकलेली आहे. तर हे जे मी काय म्हणतात ॲसिड आणलेलं ते टाकलं थोडंसं. नंतर आपलं आपलं हे आहे ना भांडे घासायचं ते टाकलेलं आहे लिक्विड. आणि हे काय टाकलं काय म्हणून लिक्विड कसलं तरी आहे. तर ते टाकलं. त्याच्यानंतर ही पावडर टाकली आपली डिशवॉशरची. बघू शकता थोडी रिॲक्शन व्हिनेगर का निघतंय ना. तर याच्यावर तर ऍसिड टाकले तर सगळ्या डोळ्यामध्ये जातं हे ऍसिड. तर यायचं आहे ते बाथरूम वगैरे ना, बाथरूमसाठी आणलं होतं ते, खूप स्ट्रॉंग आहे. तर आता टाकलेलं आहे याच्यावर सगळं आपण घासून घेऊ. आणि इझी पटकन निघून गेलं आणि एकदम मस्त भाई झालेलं आहे. तर इथे आम्ही ना हे गॅस क्लीन करते तर खूपच म्हणजे पॅक डाग झाले होते. ते तेलकट पण नाही, म्हणजे दुधाचे होते, दूध पडलं होतं ते जळालं होतं. तर एकदम पॅक त्याचे डाग पडले होते. त्याच्यामुळे मग इथे वेगळं ना वेगवेगळे क्लीनर आणून आणि त्याच्यावर टाकतात ते. तर बघता येते एक्सपेरिमेंट करून की निघतं की नाही. आणि त्यांनी पण भरपूर मला हेल्प केली आणि छान पूर्ण घासून वगैरे दिलं. नंतर मग मी बाकीचं साफ करत राहिली त्यांच्याबरोबर. आणि चिमणी पण मला साफ करायची. त्याच्या आधी म्हटलं चला गॅस क्लीन करून घेऊ. तर त्याच्यात वेगवेगळे लिक्विड टाकले, आपलं ॲसिड टाकलं, नंतर डिशवॉशर काय म्हणता पावडरसुद्धा टाकली होती त्याच्यावर. नंतर विम लिक्विड वगैरे टाकलेलं त्याच्यानंतर, म्हणजे भरपूर टाकलेलं. आणि मधूनसुद्धा साफ केलं त्यांनी, म्हणजे मधून जी घाण पडलेली ना मधली ती सुद्धा काढून घेतली सुरीने. तर बघू शकता आता पुसण्यासाठी ना हे वापरते लायझॉलचं किचन क्लीनर. त्याच्याने पटकन डाग एकदम थोडं ठेवलेलं आहे, त्याच्यात टाकून ठेवते असं पटकन येऊन लागते.
तर इथे चिमणी पुसण्यासाठी मी लायझॉल वापरते, तुम्ही बघितलं असेल किचन क्लीनर, तर त्याच्याने पटकन डाग निघतात. तरी खूप दिवस झाले चिमणी साफच केली नव्हती, म्हणजे माझ्या बहिणीच्या लग्नाच्या आधी केलेली एकदा, तेव्हापासून मी काही साफ केली नाही. तर ती पण तेलकट झालेली, तर मी 2दा-3दा क्लीनर टाकून आणि क्लीन करत होती आणि खाली पण इतके तेलकट डाग होते त्याचे, तर ते सुद्धा मी क्लीन केले आणि वरती हात लावून बघत होती तर तेलाचं असं निघत होते, त्याचे थोडे थोडे असे पावडरसारखं निघत होतं. तर मी दुसरा कपडा आणला आणि परत क्लीनर टाकून परत क्लीन केली चिमणी. तर ह्या पद्धतीने मी चिमणी क्लीन करत असते. नेहमी केली ना मी 8 दिवसांनी केली तर छान राहते, पण आता खूप दिवस झाले क्लीनच केली नाही. आणि कसं लग्नाच्या दगदगीमुळे खूपच दमले होते आणि काही करूशीच वाटत नव्हतं म्हणजे क्लिनिंग वगैरे. तर आज नुसतं मी म्हटलं गॅस, शेगडी आणि चिमणी क्लीन करू, बाकीची कॅबिनेट वगैरे ती पुढच्या वेळेस क्लीन करणार. तर इथे मला असं आवडतच नव्हती चिमणी निघालीच नाही, नुसती मी बघत होती. मग टिश्यू पेपर आणले आणि टिश्यू पेपरने मी क्लीन करत होती, त्याच्याने थोडासा फरक पडत होता. तर तरी मी बघत होती इकडून तिकडून की निघाली की नाही, कारण तेलकटच वाटत होती मला. आणि खालचे पण पूर्ण डाग वगैरे क्लीन केलं, ट्रे काढून घेतला, ट्रेमधलं तेल होतं, तेल थोडंसं असतं जास्त नसतं, तिथला पण मी क्लीन करून घेतला. आणि फरची पण आपली बॅक स्प्लॅश आहे ना ती पण क्लीन करून घेतली. तर ह्या पद्धतीने मी चिमणी क्लीन करत असते आणि वैभव त्याच्याबरोबर हे करत होते, काय म्हणता, गॅस क्लीन करत होते, शेगडी क्लीन करत होते आणि मी चिमणी क्लीन करत होती. साफ झालेली आहे आणि आता गॅसला लास्टला फक्त मी घेते हे करून घासून घेते. काढून दिले मला याच्याने लिक्विड टाकून सगळे. तर आता मी पूर्ण ओटा क्लीन करून घेते. गॅस तर पूर्ण मस्त क्लीन झालेला आहे छानपैकी. तर इथे वैभवने पूर्ण क्लीन करून दिलेलं आहे. आता मी ना परत शेगडी थोडी पुसून आणि ओटा थोडासा क्लीन करून घेते, म्हणजे सगळं घाण वगैरे काढून घेते आणि किचन थोडंसं आवरून घेणार. आणि लास्टला बघू शकता खूप छान चिमणी आणि आपलं गॅस शेगडी दिसते. आणि मी थोडं क्लीनर टाकून क्लीन करून घेते सगळं. तर इथे ऑलमोस्ट माझं झालेलंच आहे काम पूर्ण. आणि मी परत क्लीनर टाकून आपल्या गॅसवर पूर्ण पुसून घेते. तर इतकी छान दिसते ना आपली शेगडी, तर मस्त दिसते. तर ह्या पद्धतीने माझं किचन पूर्ण क्लीन झालेलं आहे. आय होप तुम्हाला आवडला असेल बघायला, नक्की लाईक करा. तर इथे मी कपडा वगैरे धुवून आणि वाळत करणार आहे खिडकीमध्ये. तर चला. तर इथे फायनली झालं गॅस आणि चिमणी पुसून. तर कशी वाटते ते नक्की सांगा. हे खूपच डाग होते त्याला इथे कडक, तर ते काहीतरी सोल्युशन टाकलं वैभवने आणि त्यांनीच दिले काढून. त्याच्यानंतर मग मी घासून घेतलं सगळं आणि चिमणी पण मस्त क्लीन केलेली आहे. चला आता थोडा आराम करते आणि थोड्या वेळाने गहू ते पण काढते. तर इथे मी ना गहू भरून ठेवलेली आहे 7 किलो डब्यामध्ये. आणि आता मी म्हटलं हे पण दळून आणते. आपली डाळ मम्मीने दिलेली हरभऱ्याची डाळ, तर ही गावठी हरभऱ्याची डाळ आहे. तर म्हटलं दळून आणते, कारण त्याचं पीठ इतकं छान म्हणजे असतं, आपल्याला भजे किंवा पिठलं वगैरे करायचं, काही म्हणजे चिला वगैरे करायचं, तर इतकं छान पीठ असतं ते गावठी हरभऱ्याची डाळीचं. तर इथे ना थोडे त्याला कवच होते, तर ते मी पूर्ण चोळून आणि पाकडून फुकून वगैरे घेत होती, तर भरपूर निघालं. तर ते पण मी दळून आणते, म्हटलं डाळ पण दळून आणते आणि खूप दिवस जाईल मला ही डाळ, डाळीचं पीठ. तर म्हटलं आता गहू दळूनच आणते, तर पीठ पण दळून आणते. आणि मला नागली वगैरे दळून आणायची होती, पण ते झालंच नाही. निवडणं का ती निवडावं लागते, तर ती मी उद्या वगैरे निवडेलच. आणि आता फक्त मी गहू आणि डाळ दळून आणणार. तर बघू शकता इथे डाळ झालेली आहे पाकडून. तर चला आता दळण पण करायचं आहे आणि दळण करून म्हणजे आणायचं आहे. बाकी भाज्या वगैरे पण घेऊन यायच्या आहे मला. तर चला इथे मी झाडून घेते, सगळं आवरून घेते आणि त्याच्यानंतर मग बोलतेच चहा.
तर इथे मला स्वयंपाक झालेला आहे, मस्त पोळ्या झाल्या, आताच त्यात पोळ्या केल्या. बघू शकता नवीन गव्हाच्या पोळ्या आहेत क्या मस्त व्हाईट व्हाईट अशा येतात, छान अशा लाल लाल येत नाही तर लोकवन गव्हाच्या एकदम लाल लाल येतात. आणि इथे मस्त मुगाचं वरण आहे, डायरेक्ट फोडणी दिली. इथे भेंडीची भाजी केलेली आहे आणि इथे भात. आणि ना मी आज ही पण दळून आणली आपली डाळ, तुम्ही बघितलं असेल मी गावठी डाळ आहे, म्हणजे होती ही हरभऱ्याची, मम्मीने केली होती जात्यावर. जेव्हा माहेर गेली होती ना तेव्हा मग मला दिली होती थोडीशी, तर मग मी दळून आणली. तर त्याला ते कवच तसंच होतं, मग मी हाताने चोळून पाकडून टाकले, तुम्ही बघितलं असेल व्हिडिओमध्ये. आणि मस्त दळून आणलेली आहे. तर आपलं गावठी हरभऱ्याच्या डाळीची पीठ असतं ना ते खूप छान, म्हणजे पिठलं कढी किंवा मग भजे वगैरे किंवा मग चिला वगैरे करण्यासाठी खूपच छान चव राहते त्याची, म्हणून मग एवढं आणलेलं आहे की भरपूर दिवस जाईल मला हे. आणि इथे गव्हाचं पण दळून आणलं आहे पीठ. तर गहू तर काही निवडायचे नाही, फक्त पाकडले. तर मग मला काही एवढं शेअर करता नाही आलं तुमच्यासोबत, मी काढून आणि पटापट पाकडून आणि ठेवले. तर तेच. आणि मला एक कोठीमध्ये त्या पुड्या टाकायच्या राहिल्याच ज्या मी तुम्हाला सांगितलेल्या, तर त्या मी पुढच्या ब्लॉगमध्ये दाखवेल कशा टाकायच्या वगैरे. तर तेच आजचा ब्लॉग इथे सेंड करते. आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग बघायला आवडला असेल. जर आजचा ब्लॉग बघायला आवडला असेल प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर व्हिडिओ इथे सेंड करते. तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.